खातेवाटपाच्या तिढ्यानंतर पालकमंत्री पदावरून सुद्धा महायुतीत ठिणगी पडली आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यावर तोडगा काढल्याची चर्चा सध्या होत आहे। कारण आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे। तर पाहूयात संभाव्य यादीत कोणता आमदार कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री असणार। नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, ठाणे एकनाथ शिंदे, पुणे अजित पवार, बीड अजित पवार, धाराशिव धनंजय मुंडे, मुंबई शहर योगेश कदम, मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा, कोल्हापूर हसन मुश्रीफ, सांगली शंभूराज देसाई, सातारा शिवेंद्रराजे भोसले, अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील, अकोला माणिकराव कोकाटे, अमरावती चंद्रकांत पाटील, भंडारा राष्ट्रवादी अजित पवार, बुलढाणा आकाश फुंडकर, धुळे जयकुमार रावल, गडचिरोली एकनाथ शिंदे, गोंदिया राष्ट्रवादी अजित पवार, हिंगोली आशिष जयस्वाल, लातूर गिरीश महाजन, चंद्रपूर नरहरी झिरवळ, नांदेड भाजपाकडे राहील, सिंधुदुर्ग नितेश राणे, रत्नागिरी उदय सामंत, सोलापूर जयकुमार गोरे, वर्धा पंकज भोयर, पालघर गणेश नाईक, जालना अतुल सावे, लातूर बाळासाहेब पाटील, परभणी मेघना बोर्डीकर, वाशिम माधुरी मिसाळ इंद्रनील नाईक, नंदुरबार भाजपाचा दावा, नाशिक दादा भुसे गिरीश महाजन यांचा देखील दावा, रायगड भरत गोगावले राष्ट्रवादीचा दावा कायम, छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट अतुल सावे, जळगाव गुलाबराव पाटील भाजपाचा देखील दावा आहे, यवतमाळ संजय राठोड भाजपाचा दावा देखील आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।